रिक्षा चालकांनी म्हटलं की मराठी शिकणार नाही तर त्याच्यावरती कारवाई करणार का? ती 15 ऑगस्टनंतर एक मिनिट थांबना, आधी असं म्हणू तर द्या. याचं कारण असं आहे, तुम्हाला ह्या 565 पैकी किती जण म्हणाले आम्ही मराठी शिकणार नाही? एकही जण म्हणाले. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जर त्यांची मानसिकता असेल शिकायची, शिकू द्या ना. म्हणजे आताच आम्ही हे ठरवलं की नाही ते बोलणारच नाही मराठी, तर हे पण योग्य नाही. शेवटी मी परिवहन खात्याचा मंत्री आहे. मंत्री म्हटल्यानंतर जर आमच्या अधिकारी ड्राईव्ह करत असतील आणि ड्राईव्ह केल्यानंतर जर त्यांना 565 लोकांनी सांगितलं असेल की नाही महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी अनिवार्याची जी भूमिका, उलट आमच्या भूमिकेचं स्वागत केलं. किती लोकांनी स्वागत केलं? सगळ्यांनी स्वागत केलंय. म्हणजे हे हिंदी भाषिक आहे, त्यांनी स्वागत केलेलं आहे. जर त्यांनी स्वागत केलं असेल तर त्याला संधी देणं आमचं कर्तव्य आहे. आपण कारवाई करणार आहे का? 15 ऑगस्ट नंतर जर मराठी आली नाही तर शेवटची मुदत. बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मला असं वाटतं की जर तरला न जाता आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांवर, मराठी साहित्यिकांवर आमचा विश्वास आहे की जेवढ्या लोकांना आम्ही लायसन्स दिलेलं आहे, जेवढ्या लोकांना बॅच दिलेलं आहे, ते सर्वच्या सर्व आम्ही जर ही एवढी मोहीम 100 दिवसाची मोहीम आहे, 100 दिवसाच्या मोहिमेमध्ये आमची सगळी लोक इन्व्हॉल्व्ह होत असेल, आम्ही एका सिनियर अधिकाऱ्याला जर त्या ठिकाणी नियुक्त केले असेल तर 100% आम्हाला असं वाटतं ते मराठी बोलतील. जर नाही बोललं तर मग ठरवू ना, तुम्ही आहातच शेवटी. हा 20 पॉईंट काय काय असणार तुम्ही सांगितलं? 20 नाही, तो कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि परिवहन कायद्यामध्ये ती तरतूद आहे. शेअर ऑटो रिक्षा त्यांचा विरुद्ध पण तुम्ही कारवाई करणार आहे का? सगळेच झाले हो. त्याच्यामध्ये 2 व्हीलर 3 व्हीलर पॅसेंजर तेवढे सगळे. कारण आमची भूमिका स्पष्टपणे, कोणी किती दबाव टाकला, कोणी किती बंदची हत्यार बाळगलं, कोणी किती आंदोलन करू असं म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावं लागेल. आम्ही शिकवायला तयार आहोत. शिकून घ्या. आणि पूर्ण अजूनपर्यंत पुढे जाऊन आम्ही ठरवलं, समिती तर आम्ही केली तीच आहे, पुढे जाऊन तो खर्च सुद्धा आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने आम्ही रिक्षा महामंडळ केलेलं आहे. त्या रिक्षा महामंडळाच्या माध्यमातून आम्ही ते पैसे सुद्धा या साहित्य लोकांना देणार आहोत. आणि प्रमाणपत्रही जे राज्य शासनानं त्यांना अधिकार दिलेले आहेत मराठी शिकल्यानंतर प्रमाणपत्र देण्याचे, ते प्रमाणपत्र सुद्धा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्थापन झालेल्या या मंडळाच्या माध्यमातून आम्ही मराठी शिकलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांना देणार आहोत. तुम्ही असा विचारच करू नका ना. मला असं वाटतं 100 दिवस आहेत, 100 दिवसाचा हा कार्यक्रम आम्ही ठरवून दिलेला आहे. 100 दिवसामध्ये जर जुजबी मराठी कोणी बोलू शकलो नाही, तेही तुम्हाला पुढे सांगतो. आम्ही त्यासाठी एक पुस्तिका सुद्धा बनवतोय आणि ते पुस्तिकाचं सुद्धा उद्या प्रकाशन करून आम्ही ते पुस्तक सुद्धा, आता उद्या कॅबिनेट आहे, या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र देणार आहे, निवेदन देणार आहे. आणि जे जुजबी मराठी आहे, जे ह्या साहित्यिकांनी बनवलेलं आहे, त्याचं पुस्तिका सुद्धा उद्या आम्ही वितरित करणार आहोत. सर, 565 अमराठी रिक्षा चालक आहेत तर आणखी आकडा वाढू शकतो आणि म्हणजे वाढू शकतो ना. ह्या फक्त ड्राईव्ह जो घेतलाय 3,443 मधनं ड्राईव्ह तो घेतलेला आहे. रिक्षा चालक अजून जास्त असू शकतात. आणि इथे फक्त मीरा भाईंदर रिक्षा चालक आहे, कारण टॅक्सी तिकडे जात नाही, म्हणून रिक्षा चालकांचाच घेतलेला आहे. आणि त्यांची शिकवणी ही दिवस कशी असणार आहे? कारण 1 मे ते 15 ऑगस्ट हा कालावधी असणार त्यामध्ये. हा, शिकवणी आम्ही पुस्तिका देऊ. जुजबी मराठीची पुस्तिका आम्ही आता ते उद्या प्रदर्शित करू. उद्या तुम्हालाही ती पुस्तिका आम्ही देऊ. आमच्या प्रत्येक बघा, हे जे पुस्तक आहे मोठं, ते सुद्धा आम्ही ई पुस्तिकेच्या माध्यमातून एक व्हॉट्सअप क्रमांक त्यांचा जो असेल त्या व्हॉट्सअपवर ही ई पुस्तिका सुद्धा मोठं पुस्तक देऊ. म्हणजे जर प्रत्येकाला कोणाला असं वाटेल की नाही आम्हाला मराठी जरा थोडं आता जुजबी शिकलो, आम्हाला आता 2-4 दिवसात जुजबी शिकलो, आम्हाला पूर्णच मराठी शिकायचं आहे, तर आम्हाला ही पुस्तिका जी आहे ते त्यांना आम्ही त्यांच्या व्हॉट्सअपवर आमचे अधिकारी त्यांना देतील, रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना. आणि दुसरं जे पुस्तिका आम्ही उद्या प्रकाशित करणार आहोत ती सुद्धा ते देतील, जेणेकरून मराठीचा प्रचार आणि प्रसार त्यांच्या माध्यमातून आमच्या आरटीओचे अधिकारी पोहोचू शकतील.